सिबिल तुमचं कर्ज रिजेक्ट करतं का? तुमचं उत्पन्न मजबूत आहे, जॉब स्टेबल आहे, तरीही लोन रिजेक्ट झालं तर पहिली शंका येते, सिबिल माझ्या विरोधात आहे का? पण थांबा, एक गोष्ट डोक्यातून काढून टाका, सिबिल तुमचं कर्ज कधीच रिजेक्ट करत नाही. ट्रान्स युनियन सिबिल हे काय कोणी जज नाही की जे तुमच्या विरोधात निकाल देतील. निर्णय पूर्णपणे बँक घेते. सिबिलचं काम फक्त तुमचा आर्थिक इतिहास म्हणजे फायनान्शियल हिस्ट्री बँकेसमोर मांडणं आहे. त्यावर अंतिम निर्णय घेण्याचा 100% अधिकार फक्त बँकेचा असतो. मग लोन रिजेक्ट का होतं? कारण बँक तुमच्या रिपोर्टमध्ये एकच गोष्ट शोधत असते, ती म्हणजे विश्वास. EMI उशिरा भरणं, हप्ते थकवणं किंवा वारंवार नवीन कर्जासाठी चौकशी करणं, हे सगळं बँकेला सांगतं की इथं रिस्क आहे. तुमची चूक सिबिल दाखवतं, पण रिजेक्शनचा शिक्का मात्र बँक मारते. त्यामुळं सिबिलला दोष देणं थांबवा. तो फक्त एक आरसा आहे. आरसा पुसून तुमचा चेहरा बदलत नाही. आपल्याला आपली शिस्त बदलावी लागेल. बँकेला तुमच्याबद्दल शंका नाही तर खात्री वाटली पाहिजे. लोन जर रिजेक्ट झालं तर म्हणजे काय तुमचा अपमान आहे असं मुळीच नाहीये. बँक तुमच्या भावना बघत नाहीत, त्या फक्त तुमचा पॅटर्न बघतात. आज रात्री झोपण्यापूर्वी फक्त 5 मिनिटं काढा, तुमचा क्रेडिट रिपोर्ट चेक करा आणि तुमच्या डायरीत एक ओळ लिहा, मी विश्वासार्ह बॉरोवर होणार. कारण लक्षात ठेवा, विश्वास हा तयार करावा लागतो, तो आपोआप होत नाही. स्वतःचं क्रेडिट वर्तन सुधारा, बँका स्वतःहून तुमच्यासाठी पायघड्या घालतील. हा व्हिडिओ शेअर करा की ज्यांचा सिबिल स्कोअर कमी आहे किंवा जे लोक सिबिलला घाबरतात. कर्जमुक्तीच्या या प्रवासाला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.